श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग फ्रेंड, सुरुवात करते मी. आता 29 जून 2026 त्या दिवशी वटपौर्णिमा आहे, त्यामुळे थोडंसं माहिती सांगणार आहे. प्रत्येकच जण आपापल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, म्हणजे त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, याची आरोग्य उत्तम राहू दे आणि विवाहिक जीवनात त्यांना सुख समृद्धी नांदू दे, यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. त्या दिवशी मनोभावाने वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करतात. त्याबद्दल मी थोडंसं माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. चला तर मग फ्रेंड, व्हिडिओला मी सुरुवात करते. व्हिडिओला सुरुवात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगणार आहे की गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजा करावी, पण का करावी, आणि गरोदर महिलांनी वडाची पूजा करताना कोणत्या गोष्टीचा काळजी घ्यावी, या सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि मी आज थोडंसं गरोदर महिलांनी वडाची पूजा करावी का नाही याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मात्र वडाची पूजा करताना किंवा वटपौर्णिमेला वटपौर्णिमेचं व्रत हे गर्भवती महिलांनी करावं का, याबाबत अनेकांनाच माहिती नसते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी जर एखादी महिला गरोदर असेल तर त्यांनी वडाची पूजा करताना काहीच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. त्या इतर महिलांसारखीच वडाची पूजा गरोदर महिला करत नाहीत. तसेच वटपौर्णिमेचा उपवास देखील प्रेग्नेंट महिलांनी करावा, याबाबत सर्व माहिती जाणून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. अगोदर सांगते की गरोदर महिलांनी वडाची पूजा कशी करावी. वटपौर्णिमेच्या काळात जर एखादी महिला गरोदर असल्यास त्यांनी वडाचीही पूजा करावी की नाही, याबाबत महिलांना खरंच प्रश्न पडतो. मात्र हे व्रत अखंड सौभाग्यवतीसाठी असल्याने ते सौभाग्यवती गरोदर महिलांनी केलेले नक्कीच चालते. कारण फक्त वडाची पूजा करताना काही गोष्टींचीच काळजी घ्यावी लागते गरोदर महिलांना. तर वडाची पूजा करताना गरोदर महिलांनी कोरडी पूजा करावी. म्हणजे तुम्ही वडाला दिवा लावून फळे नैवेद्य दाखवून पूजा करू शकतात. मात्र ओटी भरू शकत नाहीत गरोदर महिला, कारण गरोदर स्त्रिया ओटी भरत नसल्याने त्यांनी केवळ कोरडीच पूजा करावी. तसेच की वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारू नयेत. वटपौर्णिमेला वडाला दोरा गुंडाळून 7 फेऱ्या मारल्या जातात. पण गर्भवती महिलांनी वडाला फेऱ्या न मारता व ओटी न भरता बाकी पूजा विधी तर केलेली चालते. पण फेरी किंवा दोरा गुंडाळून आपण 7 फेऱ्या मारतात ते करत नसतात गरोदर महिला, आणि त्यामुळे वडाला प्रदक्षिणा पण घालत नाहीत. त्यामुळे तुम्ही फक्त कोरडी पूजा करू शकतात वडाची. गरोदर महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत करावे का नाही हे पण सांगणार आहे. तर गरोदर असताना महिलांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत करताना तुम्ही तुमचे आरोग्य जपताना फळे, दूध किंवा उपासाचे पदार्थ खाऊन हे व्रत नक्की करू शकतात. मात्र तब्येतीला जरा जपत असेल तर एखादी वर्ष व्रत नाही केले तरी चालते. त्यामुळे केवळ तुम्ही वडाची पूजा करू शकतात अशा प्रकारे. चला तर मग आता आपण वटपौर्णिमेच्या पूजेचे महत्त्व काय आहे तर ते सांगते. की सावित्रीने आपले पती सत्यवाचे प्राण यमाकडून परत मिळाले होते. तोच दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. त्यामुळे या महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच आणि सुखी संसारासाठी केला जात असल्याची मान्यता आहे. त्यामुळे वटाच्या झाडाखाली सत्यवाचे प्राण परत आणल्याने वटवृक्षाला या पूजेचे सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. तसेच वडाला 7 वेळा फेऱ्या मारतात. दोरा बांधून फेऱ्या मारतो आपण. दोरा बांधून 7
जन्मांसाठी हाच म्हणजे पती मिळावा अशी प्रार्थना सुवासिनी महिला करतात. त्यामुळे हा दिवस प्रत्येक विवाहिक महिलेसाठी खास असल्याने या दिवशी सुवासिनी महिला वडाची विविधता पूजा करतात. त्यामुळे अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजेचे महत्त्व आहे. तर मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे गरोदर मातेला की म्हणजे गरोदर ज्या स्त्रिया असतात त्यांनी वटाची पूजा करावी का करावी, कशा प्रकारे काळजी घेतली जावी, अशा प्रकारे मी माहिती सांगितली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त रहा, मस्त रहा. चला तर मग फ्रेंड, तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांनी व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. बाय बाय फ्रेंड.